धिक्कार असो. चोर है करायचं काय? खाली मुंडे वर पाय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय हो. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा जय हो. पेट्रोल डिझेल दरवाढी महागाई करणाऱ्या मोदीचा जय हो. पेट्रोल डिझेल दरवाढी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय हो. अरे लढेंगे लढेंगे लढेंगे. 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 मोदी सरकार हाय हाय. मोदी सरकार हाय हाय. कैसा हो? राहुल गांधी जैसा हो. हमारा नेता कैसा हो? राहुल गांधी जैसा हो. मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय. मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय. मोदी सरकार हाय हाय. मोदी सरकार हाय हाय. मोदी सरकार हाय हाय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय हो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय हो. हा सगळा जे फेकू सरकारने आम्हाला आश्वासन दिली त्यांनी पाळतली नाही. आता लोकांना कळायला लागले कारण त्यांच्या पोटावरतीच पाय यायला लागले. कांद्याचा असून त्यांनी भाव ठरवला आहे तो 12.5 रुपये असं काहीतरी सांगतात. तिथंही निश्चित काही नाही आहे. म्हणजे शेतकरी तर बुडूनच राहिले. काय जे तुम्हाला अन्न खाऊ घालतात त्या लोकांना तुम्ही कॉकरोचसारखं वापरताय का? काय चाललंय काय ह्या देशामध्ये? आणि डॉक्टर मनमोहन सिंगच्या टाईमला बॅरेल जे होतं त्याचं आपलं तेलाचं बॅरेल ते $140 होतं. परंतु भारतामध्ये त्यांनी सबसिडी देऊन 68 रुपयाला त्यांनी ते बॅरेल केलं होतं आपल्या इथं लिटर. आता $160 आहे. आणि भाव काय आहे पेट्रोलचा हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. डिझेलचे भावसुद्धा काय आहे ते तुम्हाला चांगलं माहीत आहे. आणि इथं आल्याले डिझेल आणि पेट्रोलचं हे त्यांनी बाहेर आयात का केलं? बाहेर ते एक्सपोर्टेड. म्हणजे आपली माणसं मरावी हे विश्वगुरूंना असं बाहेर सगळं इथलं विकून अडाणीला काय दिलंय? अनिल अंबानीला ज्याला काय चालू नाही आहे त्याला काय दिलंय आता? आणि हे तुम्ही पत्रकार सगळे गोदी मीडियावाले का तुम्ही एवढं घाबरता त्यांना? का नाही सत्य काच नाही सांगत लोकांना? सगळे खांब आपले ज्युडिशरीचे असू देत. कॉकरोच म्हणतो तो ज्युडिशरीवाला. त्याला काय राज्यसभाची सीट मिळणार आहे का? हे सगळे आपले 4 स्तंभ आहेत ते सगळे कॉम्प्रोमाइज आहेत. पोलीसवाले सुद्धा कुणावरती पण लाठीचार्ज करतात. त्यांना कोण अधिकार दिल्याशिवाय ते लाठीचार्ज करू शकतात का? कायदे मोडू शकतात का? कायदाच तुमच्या हातात नाही आहे सामान्य माणसाची. त्याला कधी न्यायच मिळत नाही. आणि हळूहळू ते तुम्हाला गुलाम बनवणार आहे हे तर निश्चित आहे. जोपर्यंत तुम्ही जागे होत नाहीत आणि जयप्रकाश नारायणसारखं आंदोलन करत नाही. रस्त्यावर येऊन तुम्ही आंदोलन करून ह्यांना जोपर्यंत तुम्ही काठी मारत नाही तोपर्यंत हे असंच होत राहणार. पर्यंत टू द लास्ट मॅन स्टँडिंग जसं आर्मीमध्ये आम्ही म्हणतो वी विल फाईट. देशात 7 दिवसात 7.5 रुपयाने पेट्रोल वाढले. महागाईची 7.5 सुरू झाली असं तुम्हाला वाटत नाही का? आता पेट्रोल डिझेल कच्च्या तेलाचे भाव 80 ते 85 रुपये आहेत. आणि मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये 130-140 रुपये झालेले असताना सुद्धा त्यांनी 70-75 रुपये पेट्रोल डिझेलचा भाव ठेवलेला होता. कारण आता यांनी एवढा कर्जबाजारी देश करून ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांना पेट्रोल डिझेलचे गॅसचे इंधनवाढ दर केल्याशिवाय त्यांचं हे सरकार चालू शकत नाही. आर्थिक नियोजन त्यांना जमलेलं नाही. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये हे मोदी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि 2029ला काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल असं मी. आजच्या मोर्चाबद्दल काय सांगा? आजच्या मोर्चाबद्दल वाढत्या महागाई पेट्रोल डिझेलच्या गॅसच्या दरवाढीमुळे महागाई वाढत चाललेली आहे. आणि कांद्याचं सुद्धा निर्यातीवर टॅरिफ लावल्यामुळे
निर्यात होत नाही आणि कांद्याचे भाव एकदम ढासळलेले आहेत. म्हणून आम्ही हा वाढत्या महागाईच्या विरोधात हे आजचा मोर्चा आम्ही भाजप सरकारच्या विरोधात निषेध करण्यासाठी काढलेला आहे. काँग्रेसच्या वतीनं भाजपला काय इशारा द्याल तुम्ही? काय नाही, इशारा असा आहे की तुम्ही जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचं बिल वाढवता तेव्हा ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टींचं पण खर्च वाढतो आणि महागाई वाढते. हे सिम्पल इकॉनॉमिक्स आहे, हे एका गाढवाला सुद्धा समजेल. काय मग भाजप सरकारला का समजत नाही? कारण तुम्ही अनएज्युकेटेड लोक जेव्हा पदावर ठेवता तेव्हा हीच दशा होणार आहे. ज्यांना इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक्स कळतच नाही तेव्हा कळूनसुद्धा मुद्दामून करतात. कारण RSSचा दबाव, बजरंग दलचा दबाव वगैरे वगैरे. काय त्याच्यामुळे हे लोक असे वागतात आहेत का त्यांना खरीच डोकी नाही आहे? हे समाजाने विचार करायला पाहिजे. कारण नुकसान शेवटी समाजाचं होतं. त्यांचं काही होत नाही, त्यांचं काही बिघडत नाही. त्यांची माणसं मरत नाहीत, त्यांची माणसं उन्हातानात फिरत नाहीत, त्यांची माणसांना ताण लागत नाही, त्यांना भरपूर काय मिळतं. पण सामान्य माणूस लोकांसाठी जे ते सरकार आहे ते लोकांसाठी त्यांच्यासाठी काय करतंय का खरं? हा विचार लोकांनी पण करायला पाहिजे. कारण जशी प्रजा तसा राजा. काय